मोठी बातमी. ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यात मतचोरीचा पर्दाफाश करण्यात आला. महाविकास आघाडी सरकार येणार असं सर्वांना वाटत होतं, पण आपण वोट चोरी पकडू शकलो नाही. मतचोरीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी घणाघात केला. निवडणूक यादीत गडबड होती. निवडणुकीपूर्वी मतदार यादीचं वाचन झालं पाहिजे. ईपीआयसी नंबर नसलेले नावं देखील मतदार यादीत असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे. निवडणूक आयोगाने आपल्या महाराष्ट्रात आणली आणि मतदान करून घेतलेलं आहे असं हे बोगस सरकार आपल्या डोक्यावर बसलंय. पण एक आहे की ह्या यादीप्रमाणे किती लोकांनी ह्यांच्या नावावर मतदान केलं असेल ही गंभीर बाब आहे. ही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता चला मी एका बाजूला समजू शकतो की खूप वेळा काही कारण निवडणूक आयोग देईल की तुम्ही हे सुधारलं नाही, ते सुधारलं नाही, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण हा जो घोळ आहे हा नुसतं एरर नाहीये, हा फ्रॉड आहे, हा वोटिंग फ्रॉड आहे, हा निवडणुकीतला फ्रॉड आहे.